ओम श्री गुरुभ्यो नमः. मनशक्तीच्या स्वामी विज्ञानानंदांनी लिहिलेल्या जीवनगीता या पुस्तकातील 11वा अध्याय अहंकार शून्य परोपकार याचे वाचन आता मी करणार आहे. 11व्या अध्यायाचा मुख्य आशय इंग्लिशमध्ये असा आहे: मायटी नेचर इज नॉट काइंड, इट इज फेल्ड टू बी अनजस्टली क्रुएल. मराठीत याचं रूपांतर असं आहे: निसर्ग दयाळू नसतो, अन्यायी वाटेल एवढा क्रूर असतो. हे समजून जगात भांडावं. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर तुम्हाला भांडायचं असेल तर तो नियम काय आहे हे समजून घ्या. हा 11व्या अध्यायाचा मी आशय समजतो. हा 11वा अध्याय दुसरा अध्यायाचा पूरक असा आहे. समता हे एकदा ध्येय ठरले की ती समता मोडणाऱ्यांचं काय होईल याच्याबद्दल विचार करणारा हा 11वा अध्याय आहे. त्याचे प्रगट आणि सुप्त असे दोन्ही थर निरनिराळे आहेत. 2 थरावर 11वा अध्याय पुढे काम करतो. खरं म्हणजे त्रिस्थळी यात्रा आहे ती. गंगा, यमुना आणि सरस्वती गुप्त. हा अध्यायच अप्रतिम आहे. हाच अध्याय ज्यावेळी पहिला अणुस्फोट झाला त्यावेळी रॉबर्ट ओपेनहॅमरने प्रथम म्हटला आणि नंतर जगातला पहिला ॲटमबॉम्बचा प्रयोग नेवाडाला केला. गीतेचं स्मरण करून तो ॲटमबॉम्बचा महान प्रयोग झाला. गीतेच्या 11व्या अध्यायाचं महात्म्य कोणतं आहे? यांना पदर कोणचे आहेत? तर वर्ण एक टप्पा जसा गाठावा तसा 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या श्लोकात अर्जुनानं सांगून टाकलं आहे की हे कृष्णा, 10 अध्यायात तू जे सांगितलंस त्यानं कान तृप्त झाले, मन तृप्त झाले आणि मोहोयम विगतो मम, मोह म्हणजे भ्रम, माझा नाहीसा झाला. 11व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचं हे शेवटचे 3 शब्द आहेत. विगतो म्हणजे गेले. आता या अर्जुनाचे किती ठिकाणी भ्रम केले आणि किती ठिकाणी पुन्हा उचंबळून आले याची यादी जवळजवळ 22 झाली आहे. एकदा ज्ञानाच्या बुचकळ्या मारतोय, पुन्हा अज्ञानाचं डोकं वर येतच आहे. असं करत करत 20 ते 22 प्रश्न त्यानं विचारले आहेत. 11व्या अध्यायात तो म्हणतो की माझा मोह गेला, गेला तर गेला. मग पुढे 7 अध्याय कशाला दमवलंस त्या व्यासाला आणि कृष्णाला? पुन्हा चालूच प्रश्न. पण एकदा असा क्षण आला की ज्यावेळी तो म्हणाला, माझा मोह गेला, तात्विक रीतीनं माझे प्रश्न सुटलेले आहेत. आता फक्त एवढंच उरलं आहे की आतापर्यंत तू जे सांगितलंस ना ते कृष्णाचं रूप मी आणखीन एका सूक्ष्म तत्वाने पाहू इच्छितो. अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा, मी तुझं हे रूप पुष्कळ वेळा पाहिलं. मला तुझं मूळ रूप पाहायचं आहे. तेवढंच मला दाखव. मोह तर गेलेलाच आहे, म्हणजे सगळं उलटसुलट आहे. तुला ज्ञान झालं तर ज्ञानाची तुला जिज्ञासाच उरलेली नसली पाहिजे. ज्ञानाची जिज्ञासा तुझी पूर्ण झाल्यानंतर तू वर्तनाकडेच वळलं पाहिजेस. मग त्या 11व्या अध्यायाची वैशिष्ट्ये कोणती? कृष्णानं प्रयत्नांची शर्थ केली, पण मोहाची शर्थ अर्जुन करतो आहे. मोह नाही म्हणत नाही, पुढला प्रश्न विचारतो आहे. त्याला खरोखरच असं वाटत होतं की एकदा आपला हा प्रश्न सुटला आहे, पण पुन्हा त्याला वाटायचं आता एवढंच राहिलेलं आहे. असं करत करत गीता 18व्या अध्यायापर्यंत तुमच्या आमच्या फायद्यासाठी संवाद करत पुढे नेली आहे. 11व्या अध्यायाचा निष्कर्ष काय काढायचा? संवाद अनंत झाले, अनेक श्लोक झाले. मग 11व्या अध्यायाचा निष्कर्ष काय? तर अहंकार शून्य कसं भांडावं? खुशाल भांडावं, पण कंसात म्हणायचं अहंकार शून्य होऊन. 11व्या अध्यायाचं मूळ कृष्णानं अर्जुनाला आपलं मूळ रूप दाखवलं. हा निष्कर्ष बरोबर नाही.
तर अहंकार शून्य भांडायचं म्हणजे तत्त्वज्ञानानं भांडायचं. तत्त्वज्ञान हा शब्द मोठा चांगला आहे. तत् व ज्ञान. तत् म्हणजे ते, जिथे तिथे बोट दाखवाल तिथे. ते तुम्ही एकाच ठिकाणी बोट दाखवलं तर एकाच ठिकाणी तत् आहे असं नाही. जिकडे बोट दाखवाल तिकडे तत् आहेच. जसं हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला विचारलं होतं की, अरे तुझा नारायण आहे कुठे? त्यानं सांगितलं, नाही कुठे ते दाखवा. तसं आमचं तत् कुठे आहे? तत् नाही असं ठिकाणच नाही. व म्हणजे निर्मिती आणि ज्ञान म्हणजे ज्ञान. सर्वत्रता असण्याच्या ज्ञानाची जिथे निर्मिती होते ते तत्त्वज्ञान. त्या तत्त्वज्ञानाने तुम्ही जर आयुष्य मापायचं ठरवलं तर मग तुम्ही खुशाल भांडलात तरी हरकत नाही. हा 11व्या अध्यायाचा सारांश आहे. कृष्ण म्हणाला, अरे भांड ना रे, पळून कुठे जातोस? दुसऱ्या अध्यायात त्याने सांगितलं, समतापूर्ण मन ठेव, अलिप्त मन ठेव, भांडणात गुंतून भांडू नकोस. भांडणाचं प्रेम सोड आणि मग भांड. पहा कसा परस्पर विरोध जिंकला आहे. माणसाला झगड्याचं प्रेम असतं, त्याला स्वस्थ बसवत नाही. अचपळ मन माझे नावरे आवरिता असा तो माणूस आहे. मग त्याला स्वस्थ बस म्हणून भागत नाही. अरे भांड, भांडण्याच्या प्रेमानं भांडू नकोस. भांडायला योग्य कारण असलं तर भांडल्याशिवाय राहू नकोस. पहिल्यांदा तू भांडण्याचं कारण योग्य आहे की नाही ते पहा आणि मग कुशाल भांड. याचं नाव अहंकारशून्य भांडण. तत्त्वज्ञानानं भांडणं. झगडे हे करावेच लागतात. एक माणूस काशी यात्रेला जायला निघाला. त्याने आपलं बोचकं डोक्यावर घेतलं आणि सोनं नाणं वगैरे घेऊन चालला. रानाच्या जवळ गेला आणि त्याला भीती वाटली. तेवढ्यात तिकडून गावचा सावकार येत होता. हा म्हणाला, काशी यात्रेला चाललो आहे, वाटेत कोणी लुटलं तर काय घ्या. घरातनं निघताना कित्येक वेळेला प्रश्न निर्माण होत नाहीत, ते वाटेवर निघतात. हा सावकाराला म्हणाला, जरा झाडाखाली या, माझं जरा काम आहे तुमच्याकडे. सावकार म्हणाला, ठीक आहे, काय बोला. हा म्हणाला, एवढं सोनं नाणं जरा ठेवून घ्या तुमच्याकडे, मी काशी यात्रेवर जाऊन येतो. सावकार म्हणाला, भलं झालं हे साधलं, कारण एक धंदा फिसकटून तो परत येत होता. हा माणूस काशीला गेला. काशी यात्रेहून परत आला तेव्हा सावकार म्हणाला, मावंद्याचं जेवण केव्हा देणार? यानं सांगितलं, देतो ना, ते माझं सोनं परत द्या. सावकार म्हणाला, कुठलं सोनं? कोणाचं सोनं? ते मी जाताना तुमच्याकडे दिलं नव्हतं का? वा, काशीला जाऊन हेच पुण्य केलं का खोटं बोलायचं? तुम्ही मला कधी भेटलात? कुठे भेटलात? साक्ष कोण? काही नाही. सावकारानं उत्तर दिलं. गेला खटला न्यायाधीशाकडे. न्यायाधीश जुना, कलम नंबर अमक्या तमक्या पलीकडे जाणारे. बिरबल तेलनारीराम हे जुने न्यायाधीश. कलम नंबर अमुक प्रमाणे असलं काही नसे. तोंडाकडे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात यायचं. बहुतेक वेवची भाषा असेल त्यांच्याकडे. न्यायाधीश माणसाला म्हणाला, साक्षीदार घेऊनच ये. हा म्हणाला, साक्षीदार कोणीच नव्हता. तुम्ही कुठं बसला होतात? सोनं दिलं त्यावेळी झाडाखाली बसलो होतो वडाच्या. मग झाडाला घेऊन ये. झाडाला कसं घेऊन येणार? सांग त्या झाडाला माझं नाव आणि घेऊन ये. हा गेला झाडाकडे. सकाळपासनं हे कोर्टात आले होते. त्या सावकाराला कळवळून भूक लागली होती. तो म्हणाला, मी जेवून येतो. न्यायाधीश म्हणाला, अरे तो आत्ता येईल ना 5-10 मिनटात आणि खटला उभा राहील, मग तू जा. सावकार म्हणाला, नाही, त्याला 2-3 तास लागतील, कारण झाड खूप खूप दूर आहे. गेलं का कामातून? बोललं का झाड? न्यायाधीश सावकाराला म्हणाला, तू गेलास आता कामातून. सावकाराच्याही लक्षात आलं. त्याने जीभ चावली. पण आता काय उपयोग? जिभा काही वेळा खरे बोलतात आणि अनेक माणसांची स्वतःचीच पंचायत होते. याचं नाव आयुष्य.
तुम्ही स्वतःशीच भांडताना जीभ गोड गोड घास लोटत असते, पण तुम्हाला घाई झालेली असते पुढला घास घ्यायची आणि मग ती जीभ चावली जाते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला भांडण करायचं असेल त्यावेळी अहंकारशून्य सत्य तुमच्या मागे उभं आहे की नाही ते पहा. पण यानं तर सगळी भांडणच मिटतील. कारण अहंकारशून्य सत्य तुमच्याकडे असल्यावर तुम्ही भांडता कशाला? सत्य असताना तुम्हाला भांडायची गरज नाही आणि अहंकारशून्यता असल्यावर भांडण्याची उबळ तुम्हाला बाहेर येणारच नाही. सगळं उलटंसुलटं आहे. पण मग जर भांडलात तर सत्य शोधत येईल, झाड बोलत राहील. म्हणून भांडण्याच्या काही अटी आहेत. तुमची बाजू सत्य असली पाहिजे आणि तुम्ही ती अहंकारशून्यतेने मांडली पाहिजे. मग तुमच्या आयुष्याची गीता होऊन जाईल. पण आम्हाला गीतेच्या तत्वाने भांडायचं नसतं, आम्हाला आमच्या अहंकारानं भांडायचं असतं. मग अहंकारशून्यतेची अट आम्ही कशी पाळू? तत्त्वज्ञानानं कसं भांडायचं हे कळलं पाहिजे. तत्त्वज्ञान हे काय सांगतो? तत् हे प्रत्येक ठिकाणी आहे. जगात सगळ्या ठिकाणी जर तोत आहे आणि त्याची निर्मिती होते आहे, तर मग माझं म्हणून निराळं काय उरेल की जे तत् नाही, पण माझं मात्र आहे. मी कुणाची तरी तत् आहे आणि कुणीतरी माझं तत् आहे. अकबर बादशाह एकदा जाव्यावर रागावला. तेव्हा त्यानं सांगितलं की राज्याच्या सगळ्या जाव्यांना फाशी द्या आणि सूळ उभारा. सगळ्यांसाठी तयार केलेले सूळ पाहायला अकबर गेला. तेव्हा सोन्याचा सूळ कोणासाठी? तर अकबरानं विचारलं. बिरबल म्हणाला, जहापना, तुमच्यासाठी. तुम्हीसुद्धा जावई आहात. एक नाही, 8 सासऱ्यांचे जावई आहात. तुम्हाला 8 वेळेला फाशी द्यायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांना सुख मिळो असं म्हणालात तर तुम्हाला सुख मिळेल. सगळ्यांना दुःख मिळो असं म्हणालात तरी चालेल, कारण ते सगळ्यांच्याबरोबर तुम्हाला भोगावं लागेल. पण अमक्यालाच मी दुःख देईन असं म्हणालात तर झालं वाटोळं. कारण त्यानं जो अपराध केला तो केव्हा ना केव्हा तुम्ही केलेला असतो किंवा नंतर करणार असता. आयुष्य तुम्हाला अपराधाशिवाय केव्हाही जगता येत नाही आणि पुरंही होत नाही. अशा श्रेष्ठत्वानं जेव्हा तुम्ही आयुष्य तपासायला लागाल स्वतःचंच, त्यावेळी ते तत्त्वज्ञानानं जगणं झालं. त्यावेळी आयुष्याचा निराळाच अर्थ तुम्हाला समजेल. म्हणून 10व्या अध्यायात कृष्ण सर्वत्र आहे असं म्हटल्यानंतर खरा कृष्ण कुठे आहे तो मला पाहू दे म्हणून 11वा अध्याय सुरू झाला. अर्जुनाने म्हटले की माझा मोह गेला, तू अगदी खरा कसा आहेस ते मला पाहायचं आहे. कृष्णाने साधी युक्ती केली. तो म्हणाला, मी खरा कसा आहे हे तुला नको आहे. तुला गोड गोड बोलणारा कृष्ण हवा आहे, तोच तुला भावेल. अर्जुन म्हणाला, नाही रे, तू खरा कसा आहेस तेच मला पाहायचं आहे. तेव्हा कृष्णानं मनातल्या मनात म्हटलं, असं काय बच्चमजी, दाखवतो तुला मी कोण आहे ते. आणि मग त्यानं सांगितलं, मी देतो ना माझ्या खऱ्या रूपाचं दर्शन, पण जरा थांब. ते वेवलेंच्या भाषेत येईल, सूक्ष्म भाषेत येईल. ते तुला निराळ्या दृष्टीनंच बघावं लागेल. वेवलेंची तरंगशक्तीची भाषा निराळी, ती मी तुला देतो. सर्वत्रता तुला पुण्य सत्याची दर्शनाची आस असेल तर घेऊन टाक एकदा दर्शन. नंतर कृष्णानं दिलं की दर्शन. हा अर्जुन ते पाहून चळाचळा कापायला लागला. का? तर कृष्णाचं खरं रूप त्याला दिसलं. 1000 सूर्य एकत्र यावेत आणि तेही फोल ठरावेत, क्षुल्लक ठरावेत, तेजाचा कणांश ठरावेत असा त्या कृष्णाचा लोळ त्याला दिसला. सूर्य ठेंगणे व्हावेत, सूर्य सावलीसारखे शीतल व्हावेत, एवढा प्रखर असा कृष्ण त्याला दिसला. त्याच्या डोक्याची लाही झाली, कानाचं ऐकणं थांबलं, डोळ्याचं पाहणं भाजून निघालं. थरथर कापायला लागला तो अर्जुन. म्हणाला, कृष्णा रे, थांबव हे तुझं प्रखर रूप. नको मला हा दाह, सत्याचा दाह मला सहन होत नाही. काय होतो? भांडणारे 2 पक्ष होते
11वा अध्याय एक विलक्षण अध्याय आहे. 12वा श्लोक आहे, जर आकाशात 1000 सूर्यांची एकाच वेळी उत्पन्न झालेली कांती असेल तर मात्र ती कांती त्या महात्म्याच्या कांतीशी बरोबर होऊ शकेल. नुसती कांती. कृष्ण लांबच राहिला. कृष्णाच्या बाह्यांगाच्या पडछाया म्हणजे हजारो सूर्यांची कांती. आणि मग 17व्या श्लोकात तो म्हणतो, सर्व बाजूनी पाहायला कठीण, प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे, प्रखर सूर्याप्रमाणे तेजस्वी इतक्याच प्रमाणात आहे असं निश्चित न करण्याजोगा. म्हणजे अमुक इथे कृष्ण सुरू झाला आणि इथे संपला असं सांगता येणार नाही. एवढ्या अफाट दिव्यत्वाचं अनंत रूप त्या कृष्णाच्या तिथे त्याला दिसलेलं आहे. 19व्या श्लोकात अग्नीप्रमाणे प्रज्वलित असं त्याचं तोंड आहे. अर्जुन म्हणतोय की हे आकाश आणि पृथ्वी यामधले अंतर तू एकट्यानं भरून काढलं आहेस. इतकंच नव्हे तर सर्व दिशाही व्याप्त केल्या आहेस. तुझं हे अद्भुत उग्र भयंकर रूप पाहून सगळे त्रैलोक्य भयानं गडबडून गेले आहेत. थरथर कापत शेवटी तो म्हणतो आहे, माझं धैर्य आणि स्थिरता नाहीशी झाली आहे. 24व्या श्लोकात शेवटी तो म्हणतो की मला सुखच वाटेनासं झालेलं आहे. 28व्या श्लोकात त्यानं म्हटलेलं आहे, पेटलेल्या तोंडात झरझर राजे लढवय्ये शिरत आहेत. काळाच्या तोंडात लोक कसे शिरतात हे मी प्रत्यक्ष आजच पाहतो आहे. तुम्ही म्हणाल कृष्णाच्या रूपाबद्दल अर्जुनाचा भ्रम झाला असेल. कृष्णानं साफ सांगून टाकलं. श्लोक क्रमांक 32, हे अर्जुना, मी सर्व लोकांचा नाश करण्यासाठी अत्युग्र रूप काल असा अंतकाळाचा सुद्धा अंत करीन एवढा क्रूर आहे. तू काय समजलास? जिथे वर्णन आहे की पहिल्यांदा कृष्णाच्या तोंडातल्या कराल दाढात सगळे कौरव शिरत होते आणि मागोमाग पांडव शिरत होते. भांडणारे दोन्ही पक्ष शेवटी या गतीला मिळतात. लक्षात ठेवा, भांडणारा कुठलाही माणूस तिथे जातो. चांगलं भांडणारा आणि वाईट भांडणारा हे ठीक आहे. चांगला भांडणारा जो असेल तो नंतर तोंडात शिरेल, पण तोंडात शिरले वाचून राहणार नाही. कृष्णाच्या कराल दाढात कचून मारला जाण्यासाठी तो शिरलाच पाहिजे. केवढी महान एकता आहे ही. शत्रू मित्र तुम्हाला जे काही मानायचं असेल ते माना. शेवटी तुम्हाला दोघांनाही मरण येणारच आहे. मी बरोबर आहे, मी बरोबर आहे असं तुम्ही म्हणा ते ठीक आहे. थोडा मागून जाशील. जेवायला बसलेला आहे कृष्ण. पहिल्यांदा भात संपवलेला आहे त्यानं. पोळी मागून येतेच आहे. कोणाची पोळी पिकणार नाही, ती कृष्णाच्या मुखात जाणार आहे. पोळीची पाळी मागून आहे असं तुम्ही म्हणत असाल तर चालणार नाही. आणि पुन्हा उरला सुरला ताकभात आहेच. मग उरली सुरली मागची हिरवी सृष्टी, झाडं झुडपं उरतील ती हिरव्या विड्यासारखी चिरली जाईल. कृष्णाचं भोजन म्हणजे सामान्य नाही. पहिल्यांदा दुर्जन एवढंच, ते सुद्धा आत. जर कृष्ण पाहिलात तर वरवर कृष्ण पाहिला तर पहिल्यांदा दुर्जनांचा विजय झालेला कित्येकदा तुम्हाला दिसेल. आत पाहिलं तर कत्तल होणार आहे तर ती प्रथम दुर्जनांची होणार आहे हे दिसेल. पण तेवढंच. त्या अखेरच्या टप्प्यातली ही लढाई आहे. पण आताच्या टप्प्यातली लढाई कदाचित उलटीही दिसेल की जिथे दुर्जनांचा विजय होईल, पण त्यानंही मोह पाडून घेऊ नका स्वतःला. हा त्यातला खरा अर्थ आहे. हे सगळं भयंकर रूप पाहून अर्जुन म्हणतो आहे की बाबा, तू आता तुझं हे भयंकर रूप आवर. 45व्या श्लोकात तो म्हणतो आहे, भयेनच प्रव्यथितं मनो मे. मनात मी अत्यंत व्यथित झालो आहे. आता तू मला तुझं पूर्वीचं रूप दाखव. अरे कशाला गेला होतास मग खरं पाहायला? खरं पाहायची लायकी तुझ्या सामान्य डोळ्यांना नव्हती. शंकांची फक्त शिप्तरं घेऊन तू येतो आहेस. कारण तुला खरे प्रश्न डावलावायचे आहेत. खऱ्या प्रश्नांना तोंड द्यायचं सामर्थ्य आम्हाला होत नाही.
आम्ही जगायचं ढोंग करतो आहे. तो मोठा आहे, मी चांगला आहे, मी खोटं कसं बोलेन? नाही रे नाही, होत नाही असं. अहंकार शून्य ज्या वेळेला मी होईन त्यावेळेलाच मी या दाढातनं कुठंतरी वाचलोच तर वाचण्याची शक्यता आहे. कृष्ण म्हणतो, तू सुखाने लढ ना एकदा. पहिल्यांदा त्याला तर मारून घे ना. तो तुझ्यापेक्षा जास्त चांडाळ आहे. नाही नाही, माझासुद्धा हिशोब मिटवून घेऊया ना. कीर्द खतावणी काढा ना मागची सगळी. मग कृष्णानं त्याला दाखवलं की 000 एकावर अनंत शून्य उरलेली आहेत. एवढं तू मला देणं लागतो. अरे तू मागू नकोस. पुण्य थोडं असतं, ते सुद्धा ताबडतोब मिळालं की त्यातही अहंकार निर्माण होतो. एक म्हातारी होती. दुष्काळाच्या वेळेला तिनं काय केलं, रानातनं येताना तिला एक गाजर मिळालं. झोपडीकडे येत असताना एक म्हातारा भेटला. तो म्हणाला, मला भूक लागली, दे ना. ती म्हणाली, जा देत नाही. पुढे एक तरुण बसला होता. तो म्हणाला, मी मरायला टेकलो आहे, मला गाजर खायला दे. म्हातारीने विचार केला, आपण मरणारच आहोत, हा तरुण आहे, याला देऊया. असं म्हणून तिने ते गाजर तरुणाला दिलं. त्यामुळे तो तरुण वाचला. ती म्हातारी रडत कुथत थोडे दिवस जगली आणि काही दिवसांनी मेली आणि यमराजाच्या पुढे उभी राहिली. पुराणातल्या गोष्टी मानसशास्त्रीय आहेत, हे आपण मागेच सांगितलं आहे. यमदूत म्हणाले, म्हातारीनं एवढं पुण्य नाही केलं, पण एका माणसाचा जीव तिनं स्वतःला धोक्यात घालवून वाचवला होता. त्याला तिनं गाजर दिलं होतं. यम म्हणाला, आणा ते गाजर. ते गाजर आणलं. ते गाजर धरून हिला स्वर्गात पाठवा, असं म्हणाला. तिनं गाजर धरलं. यम म्हणाला, आता जाऊ दे वर. तेवढ्यात एक गवळी आला. त्यानं विचार केला, ही बरी संधी आहे, असं म्हणून त्यानं म्हातारीचे पाय घट्ट धरले. मागनं एक धोबी आला. त्यानं गवळ्याचे पाय धरले. त्यामागनं सोनार धावत धावत आला आणि त्यानं याचे पाय धरले. असं करत करत 15-20 लोकांचं लटांबर वर जाऊन लागलं. त्या म्हातारीला लक्षात आलं की आपला फायदा घेऊन हे लोक आपल्या मागे येत आहे. तेव्हा हिला संताप आला. पुण्य केलं मी आणि फायदा घेतात हे चोर लोक. तेव्हा ती त्या गवळ्याला म्हणाली, तू काय पुण्य केलं आहे? चल हो बाजूला. तो कशाला पाय सोडतोय? हिनं एक हात सोडून त्याला मारलं. याचा एक हात सुटला, पण हुरूप तसाच होता. हिनं आपला दुसरा हात सोडला आणि याला मारलं. त्याबरोबर गाजर वर आणि हे सगळे खाली. अहंकार शून्यता गेली. पूर्वीचा परोपकार गेला. गाजर गेलं, त्याचं फळ गेलं, सगळे खाली कोसळले. परोपकार अहंकार शून्य व्हावा लागतो. हेतूशून्य अहंकार शून्यता पाहिजे. कर्म नुसतं महत्त्वाचं नाही, त्याच्या मागला हेतूही महत्त्वाचा आहे. अरे हेतूनच जर तुम्ही स्वर्ग नरक करत असता, तो जर हेतू खराखुरा निरहंकार असेल तरच तुम्हाला जे साधायचं असेल ते साधेल. याचा तुम्हाला सारांश पाहिजे असेल तर तो हा आहे. कोणत्याही परिस्थितीत समता ज्ञान आपल्याला झालं नाही तर उपयोग नाही. ज्यानं कुठलाही पराक्रम अहंकारासाठी केला आहे तो माणूस शेवटी नरकात केल्या वाचून राहणार नाही. त्याला शेवटी कृष्णाच्या कराल दाढात सापडावंच लागेल. मग जय मिळवला, पण मनात मी अलिप्त होतो. हा जय माझा आहे असं नाही. जय आपला आहे, समतेचा आहे. हा जय विषमतेच्या नष्टतेचा आहे असं ज्याला वाटतं त्यालाच फक्त अहंकार शून्यता आहे. सोपे नाही हे. अरे पापाचं तर फळ शेवटी वाईटच मिळणार आहे, पण पुण्याचंही फळ पहिल्यांदा परीक्षा घेतल्याशिवाय तुमच्या पदरात पडणार नाही. सूक्ष्माकडे गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की काहीतरी पुण्य करायला पाहिजे. पुण्य करायचं म्हटलं तर कष्ट करावे लागतात. पाप आणि पुण्याची जेव्हा बरोबरी होईल तेव्हा पाप हे सहज होतं.
पुण्य हे मुद्दाम करावं लागतं. या दोन्हीची समता होईल तेव्हा ती समता खरी. काळाची क्षमता, स्थळाची क्षमता, वृत्तीची समता, माणसाची समता, सर्व समता ज्यावेळी चित्तवृत्तीची होईल त्यावेळी फळ मिळेल. हे फळ अत्युच्च असतं. हे इतकं सोपं नसतं की एक पाऊस पडल्यावर भराभरा उगवलं आहे. नाही, फार कष्ट पडतात. अहंकार शून्यतेचं फळ हे असामान्य असं फळ आहे. 11वा अध्याय हा समता सांगणार आहे. लक्षात ठेवा, वर पाहता अर्जुनाचा पराभव त्याच्या खोट्या जिज्ञासेमुळे झाला असं वाटतं. पण नाही, त्याची जिज्ञासा का पराभूत झाली? तर त्याची जिज्ञासा खोटी होती. म्हणजे त्याची समता खरी करायची नव्हती. पण त्याला समता खरी करायची नव्हती. त्याला युद्धात जय मिळवून नातेवाईकाविषयीची जी शंका होती ती ओलांडून सुद्धा त्यांना मारून शेवटी त्याला स्वतःला सुख पाहिजे होतं. हे त्याचं मूळ होतं. विषमतेच्या विषानं तो मरणार होता हे त्याच्या लक्षात आलं नाही. 11व्या अध्यायाच्या निमित्तानं कृष्ण सांगतो आहे, तुला खरी समता नको आहे. खरी अहंकारशून्य कृती तुला नको आहे. तू मारला जाणार आहेस शेवटी. अजून माझं खरं रूप पहा. तुला तर अर्जुन त्याला सांगतो काय, लवकर आटोपतं घे हे तुझं रूप. आणि पहिल्यांदा जसा तू होतास मुरली वाजवणारा, गोपगोपींच्यात नाचणारा, तसा हो. तू मुरलीधर हो, मुरली वाजवणारा. मुरलीधर म्हणजे मुरलेला आहे, कसबात मुरलेला आहे. कोणाला कसं बनवावं हे त्याला माहीत आहे. तो गोपींना उगाचच भाळलेला नाही. कृष्ण हा उत्तम मुत्सद्दी समजला जातो. म्हणूनच तो उद्योग पर्वात समझोता करायला गेला होता. उत्तम मुरलेला तो मुत्सद्दी होता. मुरली म्हणजे काय रे? नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. बोटं कुठे ठेवायची हे कळलं पाहिजे. कारण बोट न ठेवता फुंकर मारली तर योग्य सूर येणार नाही. मधली रम्यता आहे ती इंटरप्शनने आलेली असते. सतार, बासरी, सनई यांच्यातनं गोड मंजूळ स्वर निघतात. याचं कारण ती गती तुम्ही थांबवलेली असते. मध्ये मोह जाऊन तुम्ही फक्त तो मुरलीधर कृष्ण तुम्हाला पाहिजे म्हणता. 11व्या अध्यायाचा कृष्ण पाहिजे कुणाला? तो खरा कृष्ण आहे. तो मुरलीधर नाही, तो पांडवांनाही मारणारा कृष्ण आहे. असा तो कृष्ण आपल्याला नीट लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा विषमता निर्मूलन हा हेतू तुमच्या मनात असला तर तुम्हाला खऱ्या समतेचा अनुभव येईल. 11व्या अध्यायाचा होकारी अर्थ हा आहे. नकारी अर्थ तो आहे. पाप करू नका, विषमता घेऊ नका. मग होकारी अर्थ कोणता? तर विषमता निर्मूलन या हेतूऐवजी जर तुम्ही समता अनुभव जिज्ञासा धरली तर तुम्हाला विजय मिळेल. ती जर खोटी जिज्ञासा असेल तर मग कृष्णाचं भयंकर रूपच दिसल्यावाचून राहणार नाही. ते रूप पाहायला तुम्ही स्वतःहून तयार झालं पाहिजे. बायबलमध्ये एक उत्तम वचन आहे. सगळ्या धर्मांनीच गमती सांगितल्या आहेत. शेजाराशी भांडतो आहेस, तू वाटचाल आयुष्याच्या शेवटाकडे करतो आहेस. लक्षात ठेव, देवाकडे पोहोचेपर्यंत मधल्या वाटचालीत एकमेकाशी समझोता करून जा. तिथे एकदा पोहोचल्यानंतर तुम्हाला नंतर काही संधी मिळणार नाही. लक्षात ठेवा, ते देवाचं पीठ फार कडक आहे. वाटचालीतच समझोता करून घ्या. हा देह तेवढ्यासाठीच असतो. देह जगण्यासाठी असतो. देह आपल्यातले दोष काढून टाकण्यासाठी असतो. हा 11व्या अध्यायाचा संदेश आहे की तू माझं खरं रूप पाहणार असशील तर ते पहा की विषमतेमुळे तू जे आकांत निर्माण करतो आहेस, मी मोठा आहे, तो छोटा आहे, या स्वतःच्या अहंकाराच्या किंकाळ्या तू फोडत बसला आहेस आणि तू त्याला गर्जना समजतो आहेस. प्रत्येक अहंकाराची गर्जना ही आतून आर्त किंकाळी असते. तिचं रूप वर्ण सिंहगर्जने एवढं दिसतं. आतून ते भेसूर किंकाळीसारखं असतं. ऐकणाऱ्याला कान असले की ते कळतं. समोर अहंकारानं फुललेला माणूस असला
की मला त्याची कीव वाटते. रागसुद्धा येत नाही. रागाचं सोंग करतो काही वेळा, पण मला खरोखर राग कोणाचाच येत नाही. आतून मला करुणा आलेली असते की कसं होईल याचं. अरे, देह घेतलास तू, जायची वेळ आली. भज गोविंद भज गोविंदम, भज गोविंद भज गोविंद मूढमते. जीवनातले क्षुल्लक नियम, व्याख्या, व्याकरण तू पाठ करत बसलास. कशाला? व्याकरणापेक्षा तुझी करणी तपास एकदा, असा 11वा अध्याय सांगतो. खरा देव भयंकर असतो. तुम्ही सैतानाला एक वेळ मिठी मारा, पण खऱ्या देवाकडे जाऊ नका. याचं कारण देवाला समता पाहिजे आणि आम्हाला विषमता पाहिजे. ती विषमता आम्हाला अनुकूल विषमता पाहिजे की आम्ही मोठे आणि इतर छोटे. इतर कोणी मोठे आम्ही मानायला तयारच नाही. 11व्या अध्यायाचा हा अर्थ आहे आणि तो अर्थ पाहायची तुम्हाला ज्यावेळी शक्ती येईल तेव्हा उरलेलं सगळं सोपं असेल. त्या हेतूनं तुम्ही जगा. ईश्वराचा साक्षात्कार जर तुम्हाला पाहिजे असेल तर ईश्वराचा अंतरानुभव तुम्हाला गप्प बसल्यानं मिळेल आणि बाह्य अनुभव हा सत्कृत्यानं मिळेल, हे लक्षात घ्या. शांत बसल्यानं काही न मागण्यानं सर्व मिळेल. अरे अर्जुना, तू काही मागू नकोस, काही प्रश्नही विचारू नकोस. मौनौ सर्वस्व साधनम. पूर्ण शांत बस. तोंड उघडशील तर फक्त सत्य आणि सत्कृत्य ह्यासाठी. यापेक्षा तुला देवदर्शन अधिक चांगलं 11व्या अध्यायाच्या निमित्ताने होणार नाही. अर्जुनाला झालं नाही तर तुम्हाला आणि मला कसं होईल? पांड्य देशाच्या राजाला एक दिवस राणीच्या महालात एक सुंदर वास आला. हा वास इतका छान होता की तो कोणत्या फुलाचा आहे त्याला समजेना. त्याने दरबारात विचारलं, हा वास कशाचा आहे? हे सांगणाऱ्याला 1000 मोहरा मिळतील. धवनी नावाचा ब्राह्मण होता. तो म्हणाला, राणीसाहेबांच्या केसाचा हा वास होता. राजाला ते पटलं. तो म्हणाला, 1000 मोहरा द्या. तिथे नक्कीर नावाचा एक शहाणा पुरुष होता. तो म्हणाला, या दरिद्री माणसाला मोहरा द्या, पण उत्तर खोटं आहे. राजा म्हणाला, खरं उत्तर काय आहे? तो नक्कीरर म्हणाला, स्वर्गात या फुलाचं बीज फुलतं. इथे फक्त वास येतो. फक्त पुण्यवान लोकांनाच तो वास कधीकधी येतो. या फुलाचा वास आपण घेतला आहे महाराज. हे उत्तर राजाला पटलं. हा धवनी नावाचा ब्राह्मण सुंदरेश्वर नावाच्या देवाकडे गेला आणि म्हणाला, देवा, तू सांगितलंस की उत्तर दे म्हणजे तुला 1000 मोहरा मिळतील, म्हणून हे उत्तर दिलं राजाला. तू मला का खोटं पाडलंस? तो सुंदरेश्वर म्हणाला, त्या नक्कीररानं असं सांगितलं का? त्या नक्कीरराला जाऊन मी विचारतो. नक्कीररासमोर साक्षात सुंदरेश्वर हा देवच जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, तू त्या ब्राह्मणाला दरबारात खोटं का पाडलंस? नक्कीरर म्हणाला, मी म्हणतो ते बरोबर आहे. सुंदरेश्वर संतापानं म्हणाले, माझा 3रा डोळा उघडून मी तुला ठार मारीन. तो मुळी देवच होता. तो डोळा उघडायला लागला. तेव्हा नक्कीरर म्हणाला, मी भाग्यवान आहे की आपल्या डोळ्यानं मी मरतो आहे, पण सत्य मी सांगतो तेच आहे. ईश्वर सांगतो म्हणून मी माझं सत्य बदलणार नाही. हे सुंदरेश्वरा, तुझा डोळा उघड, मी मरायला तयार आहे. उघडता डोळा सुंदरेश्वरानं मिटून घेतला. त्याला जवळ घेतलं आणि म्हणाला, अरे, मी तुझी परीक्षा पाहिली. तू खरा भक्त आहेस. मी परमेश्वरानं सांगितलं तरीसुद्धा मी खोटं बोलणार नाही. सत्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तू निर्भयपणानं सांगितलंस. 11व्या अध्यायाचा सिद्धांत आहे की तुला खरं पाहिजे असेल, अंतिम गूढ ह्या सृष्टीचं पाहिजे असेल तर देवालाही भिवू नकोस. देव खोटं सांगत असेल तर त्यालाही बाजूला टाका. पण सत्याला सामोरं जाताना पहिल्यांदा फार सत्याच्या मागे लागू नका, कारण आपलं असत्य पुष्कळ धुवून जायचं आहे. सत्कृत्याच्या मागे पहिल्यांदा लागा. परमेश्वर आपोआप भेटेल. परमेश्वर तुमच्याकडे येईल. जसं पुंडलिकाकडे विठ्ठल गेला तसा. तेव्हा पहिल्यांदा तुम्ही फार देवाची जिज्ञासाच बाळगू नका, सत्कृत्याची जिज्ञासा बाळगा. त्यामुळे देव
देवच तुमची जिज्ञासा बाळगेल. तुम्हाला देवाकडे जायचं कारण उरणार नाही. एक हे तरी करा, नाहीतर दुसरं. एकदा तुम्ही देवाची खरी जिज्ञासा बाळगल्यानंतर मग तो देव भयंकर आहे म्हणून त्याला सैतानपदाला नेऊ नका. नम्र व्हा, खाली व्हा, त्याच्या पायाला हात लावा आणि म्हणा, देवा, तू मला दिसलास, मी धन्य झालो. मी जळून गेलो तरी तुझ्यात जळून गेलो. तुझ्या आगीनं माझी राख झाली. मी धन्य झालो, मी धन्य झालो. इथेच 11वा अध्याय आपण संपवूया. हरिओम. हरिओम.